मी लहान होते ना तेव्हा साधना गट खूप फेमस होता आणि माझी फार इच्छा होती की मला साधनासारखं दिसायचं आहे. पण प्रॉब्लेम असा होता की माझ्या शाळेमध्ये साधना गट काही अलाउड नव्हता. पण एक दिवस घरी कोणी नव्हतं तेव्हा मी आरशासमोर गेले आणि मी असा विचार केला की कोणाला कळणार आहे. म्हणून मी असे केस पुढे घेतले इथले आणि मला वाटलं फार सोपा असेल हा कट आणि मी असा एक अंदाजे असे सरळ केस कापले. आता उरलेले केस घरी तर दाखवू शकत नाही, तर मी ते सगळे केस घेतले आणि खिडकीच्या बाहेर टाकून दिले, अज्युमिंग की ते उडून गेले असतील. थोड्या वेळाने माझ्या घरचे सगळे आले तर मी पटपट माझे असे इथनं 2 आणि इथनं 2 अशा क्लिप्स लावून टाकल्या होत्या आणि अर्थात घरच्यांना कळलं की कारण मी अगदीच 3री-4थीत होते, तर त्यांना कळलं की ही आज असं काहीतरी वेगळंच करून बसली आहे आणि असं इकडनं टोकं बाहेर आली आहेत. त्यांनी विचारलं कुठं तू काय केलं आहेस? तर मी म्हटलं कुठे काय, काही नाही. म्हणून ते आरशासमोर गेले तर आरशाच्या इथे थोडे बारीक बारीक केस पडलेले होते. तर मी काही असे खूप काय सराईत गुन्हेगार नसल्यामुळे मी खूप क्लूज सोडले होते. तर त्यातलं एक होतं की असे बारीक सारीक केस पडले होते. मग आईने डस्टबिन चेक केला तर डस्टबिनमध्ये काही नव्हतं, पण बाजूला खिडकीमध्ये खिडकीच्या खालच्या पत्र्यावर असे केसांचे तुकडे तिला दिसले आणि तेव्हा तिने इकडचे 2 क्लिप्स काढले आणि त्यानंतर जी काही माझी पंचायत झाली. कारण खूप जास्त ओरडा मिळाला मला, कारण एकतर शाळेत अलाउड नव्हतं, त्यात कैचीने स्वतःचे केस कापण्यापर्यंत मजल गेली, त्यामुळे मला भयानक ओरडा मिळाला आणि तो काही साधनाकटही दिसेना, त्यामुळे सगळीच पंचायत झाली. पण आय एम शुअर असे कारनामे सगळ्यांनीच लहानपणी केले आहेत. असेच कारनामे करणारे ड्रामेबाज जर का तुम्हाला बघायचे असतील तर नक्की बघा ड्रामा ज्युनियर्स 22 जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.